एरियाचे डेफिनेशन ना. सो कित जाता तेजे हे सगळे नंबर जे शेतांनी तेने एनडीए करपाक प्रपोजल घायलो आनी तो प्रपोजल पास जालो. म्हणजे ती शेत कित म्हूण आली, पॅडी फील्ड म्हूण आली. पॅडी फील्ड म्हूण आली म्हणजे ती उच्च कायद्या प्रमाण आली, रिस्ट्रिक्शन ऑफ एग्रीकल्चरल एक्ट हे कायद्या प्रमाण आली. आतां ते पॅडी फील्ड तेणे ते हितून काडले आनी तेणे एनडीए म्हणून काडले आनी एनडीए म्हणून ते कांय ना. सो पयलीं सगळ्याक ते पॅडी फील्ड एनडीए जालें म्हणटरी ते कोणाकूय भायल्यान विकपा जाता. क्लियर आ, ही लाइन क्लियर आ. पॅडी फील्ड काडले आनी ते एनडीए अंडर घाले. एनडीए म्हणलो डेफिनेशन ना. सो एनीबडी कॅन सेल देयर एग्रीकल्चर लँड टू एनी बिल्डर नॉन एग्रीकल्चरलिस्ट. फर्स्ट स्टेप तो ते करा. दिस इज माय ओपिनियन. हे चॅलेंज जातले. अजून कोण आमदार उलयता, आज हांव उलयता म्हणटरी आख्या गोंयभर उलोवप जाता ते तुका आयकतले. बट इफ इज नॉट डुईंग दिस, हांव जे सांगत ते हांव घराक उलय. I have spoken to several environmentalists who are common friends of everybody, and I have come out with this in open forum. So, जोरी जोरी विश्वजीत NTZ to NDA हे जोरी जोरी चेंज ओवर करता आणि जोरी जोरी हांव म्हणटे रॉंग जाल्यार why are you changing it to NDA? It is already not development zone, it is already a pedicure. तुका ते शेत घेवपाक मेळना. कायद्या प्रमाणे ती शेतां बंद केलो आनी एग्रीकल्चरच्या भायर घेवपाक जायना. सो तूं हो लूप होल एनडीए करता आनी हाल मागीर तूं ते एनडीए जमीन एक पाट भायल्यान घेतली, मागीर तुज्यान कितें कितें हॉटेल बांदपाक जाता, कितें बांदता. सो दिस इज वॉट ही इज ट्रायंग टू डू. आनी जोरी तर तो कोण म्हणटा जाल्यार तेका शेतां आहा ते एनडीए करपाक गरज ना. कित्याक इट इज ऑलरेडी अ नॉन डेव्हलपमेंट झोन. शेतां बंगलो बांदपाक जायना, शेतां हॉटेल बांदपाक जायना, काय बांदपाक जायना. बांदपाक जायना तेच वस्तूचेर तूं एनडीए म्हणा, एनडीए म्हणले तुका डेफिनेशन. सो दिस इज वॉट इज ट्रायंग टू डू. दिस इज एन ओपन फोरम. हिंगसर मेसेज गोंयभर वयतली, हिंगसर मेसेज विश्वजिताकूय वयतली आनी तेजेर कावंटर करपाक कमी. सो दिस इज वन पार्ट वी हॅव टू ओपोज दिस. आनी ओपोज म्हणजे